मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी अशी समोर आलेली आहे। होय मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याची वाट शेतकरी हे खूप दिवसांपासून पाहत होते। कधी एकदाचे 22व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होतील याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष हे लागून होते आणि त्यातच आता या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। आता शेतकऱ्यांची प्रतीक्षाही संपलेली आहे, कारण की आता 22व्या हप्त्याची जी काही तारीख आहे ती या ठिकाणी शासनाकडून अधिकृतपणे फिक्स करण्यात आलेली आहे। होय मित्रांनो, या ठिकाणी जो काही 22वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांना आता कोणत्या तारखेला दिला जाणार आहे याबाबतची महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे। तारीख देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप मोठे आनंदाचे वातावरण या ठिकाणी निर्माण झालेले आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी 22वा हप्ता जो काही आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कोणत्या तारखेला जमा होणार आहे याबाबतचीच महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरतीच या ठिकाणी याबाबतची अपडेट ही देण्यात आलेली आहे। 22वा हप्ता कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होईल याबाबतची या ठिकाणी अपडेट ही देण्यात आलेली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हॉनरिंग आवर अन्नदाता 22 इन्स्टॉलमेंट ऑफ द पीएम किसान विल बी रिलीज ऑन 13 मार्च 2026। म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही 22वा हप्ता आहे तो या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 13 मार्च 2026 रोजी जमा केला जाणार आहे। म्हणजेच येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। त्याचप्रमाणे मित्रांनो, या ठिकाणी राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचे जे काही हप्ते आहेत ते देखील या ठिकाणी मागील 2 हप्ते या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेले नाही आहेत। त्यामुळे शेतकरी हे खूप नाराज झाले होते की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता आहे तो तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रेग्युलर मिळत आहे, परंतु नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता आहे तो या ठिकाणी 2 हप्त्यांपासून शेतकऱ्यांना पैसे हे मिळालेले नाही आहेत। त्यामुळे शेतकरी नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेच्या हप्त्यांची देखील वाट या ठिकाणी पाहत आहेत। तर अशातच आता या ठिकाणी जे काही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता आहे तो आता या ठिकाणी शेतकऱ्यांना 13 मार्च 2026 रोजी दिला जाणार आहे। त्यातच आता राज्य सरकारचे जे काही 2 हप्ते थकीत आहेत ते देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्याची या ठिकाणी शक्यता आहे, कारण की गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचे जे काही हप्ते आहेत ते शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळालेले नाही आहेत। कोणत्याही शेतकऱ्यांना या ठिकाणी हप्ते देण्यात आलेले नाहीत, त्यामुळे शेतकरी या ठिकाणी या हप्त्यांची देखील वाट पाहत आहेत। आणि आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही 22वा हप्ता आहे आता हा हप्ता 13 मार्चला दिला जाणार आहे आणि या हप्त्यासोबतच आता राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचे जे काही मागचे 2 थकलेले हप्ते आहेत ते देखील मिळतील अशी शेतकऱ्यांना या ठिकाणी अपेक्षा आहे। परंतु नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचे जे काही थकीत हप्ते आहेत ते या तारखेला वाटप केले जातील याबाबतची अद्याप कुठल्याही प्रकारची अपडेट शासनाकडून या ठिकाणी देण्यात आलेली नाहीये। तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता या ठिकाणी नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा ही संपलेली आहे आणि 22वा जो काही हप्ता आहे तो आता या ठिकाणी 13 मार्च रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते जमा केला जाणार आहे।